मित्रांनो, संध्याकाळच्या पूजेची योग्य वेळ कोणती असते? संध्याकाळी दिवा कधी लावला पाहिजे आणि दिवा लावताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे? जर आपण संध्याकाळी दिवा लावत असू तर आपल्याला स्नान करणे, आंघोळ करणे आवश्यक आहे का? म्हणजेच संध्याकाळची पूजा आंघोळ न करता करू शकतो की नाही? आणि संध्याकाळी घरात किती दिवे प्रज्वलित केले पाहिजेत? कुठे कुठे दिवे प्रज्वलित केले पाहिजेत? दिवा लावण्याचा मंत्र काय असतो? घरातील अडचणी दूर करण्यासाठी आणि कोणतीही विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी दिवा कशा प्रकारे प्रज्वलित केला पाहिजे? म्हणूनच आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे संध्या वंदनावर आधारित आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही जे संध्या वंदन करता, पूजा आराधना करता, दीप प्रज्वलित करता, ते तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे? म्हणजेच आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे, ज्यांची उत्तरे मी तुम्हाला शास्त्रानुसार देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा, कारण तुमचे लाईक आणि तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे मला समजते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये भगवान शिव आणि माता लक्ष्मीच्या नावाचा जयघोष नक्की करा. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि जर तुमची काही सूचना असेल, कोणताही प्रश्न असेल किंवा तुम्ही एखादा विशेष व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर त्यासाठीही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल आणि जर तुम्ही अद्याप चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. यामुळे असे होईल की या चॅनेलवर जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला योग्य वेळी मिळतील. तर सर्वात आधी यावर बोलूया की दीप प्रज्वलित करण्यापूर्वी म्हणजेच संध्याकाळी पूजा करण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे का? पहा, शास्त्रानुसार पूजेमध्ये शुद्धता आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा आपण सकाळी पूजा करतो तेव्हा आंघोळ करणे अत्यंत आवश्यक असते. सकाळी आंघोळ केल्याशिवाय पूजा करू नये. परंतु संध्याकाळची पूजा तुम्ही हातपाय आणि तोंड धुवूनही करू शकता. त्यासाठी आंघोळ करणेच गरजेचे नाही. आता पहा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कपडेही बदलू शकता किंवा मग तुम्ही फक्त हाततोंड धुवून चूळ भरूनही पूजा करू शकता. जसे की तुम्हाला संध्याकाळच्या वेळी पूजा करायची आहे तर दिवसाही तुम्ही शुद्धतेची काळजी घ्या. जसे की तुम्ही जेव्हाही टॉयलेटला जाता, बाथरूमला जाता, तेव्हा त्यावेळी शुद्धीकरण नक्की करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा चूळ नक्की भरली पाहिजे. जर तुम्ही दिवसभर शुद्धीकरणाची काळजी घेतली तर संध्याकाळी आंघोळ न करता फक्त हातपाय धुवूनही पूजा करता येते. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही आंघोळही करू शकता. जसे उन्हाळ्याचे दिवस असतील तर संध्याकाळीही तुम्ही आंघोळ करून पूजा करू शकता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या विवेक बुद्धीने ठरवू शकता. तुमचा पुढचा प्रश्न आहे की संध्याकाळच्या पूजेमध्ये दिवा कोणत्या वेळी लावावा? तर पहा, संध्याकाळच्या पूजेची वेळ ही प्रदोष काळाची वेळ असते. म्हणजेच ज्यावेळी सूर्य मावळत असतो त्यावेळी आपल्या घरात दिवा प्रज्वलित झाला पाहिजे. आता जसे तुमचे प्रश्न येतात की संध्याकाळी किती वाजता दिवा लावावा, तर पहा, प्रत्येक ऋतूमध्ये संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ वेगवेगळी असते. जसे हिवाळा सुरू असेल तर 5:30 वाजेपर्यंतही सूर्यास्त होतो. तसेच उन्हाळ्याचा ऋतू असेल तर 6:30 ते 7 वाजेपर्यंत सूर्यास्ताची वेळ असते. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात 7:30 ची वेळही होते. प्रत्येक ऋतूमध्ये सूर्यास्ताची वेळ वेगवेगळी असते. त्यामुळे याच निश्चित वेळी तुम्ही दिवा प्रज्वलित करावा अशी वेळ सांगणे खूप कठीण होईल आणि ते योग्यही ठरणार नाही. आपण प्रत्येक वेळी एकाच वेळेस दिवा लावू शकणार नाही. त्यामुळे संध्याकाळची वेळ लक्षात ठेवा. जेव्हा संध्याकाळची वेळ असते म्हणजेच जेव्हा सूर्य मावळत असतो त्यावेळी तुम्ही तुमच्या घरात दिवा प्रज्वलित करा.
आता आपण घरात किती दिवे लावले पाहिजेत यावर बोलूया. शास्त्रानुसार दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा नक्की लावला पाहिजे. याने काय होते तर शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी माता आणि तिची बहीण दरिद्रता या दोघीही भ्रमंतीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित असतो त्या घरात महालक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा जळत नसतो तिथे दरिद्रता प्रवेश करते. त्यामुळे महालक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरात व्हावा यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा नक्की प्रज्वलित केला पाहिजे. आणि हो, संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जो दिवा प्रज्वलित केला जातो त्याचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. शास्त्रानुसार संध्याकाळी ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित असतो त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तुमच्या घरात कोणताही वास्तुदोष असो, जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावलात तर सर्व प्रकारच्या वास्तु दोषांपासून मुक्ती मिळते. आणि जर तुमच्या घरात पितृदोष असेल ज्यामुळे घरात अडचणी निर्माण होत असतील तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरातील पितृदोषही नष्ट होतो. याशिवाय घरात कोणत्याही प्रकारची अशांती असेल किंवा घरात खूप आजारपण असेल, कलह असेल, आर्थिक चणचण असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या अडचणी आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा नक्कीच असायला हवा. आता दुसऱ्या दिव्याबद्दल बोलायचे झाले तर दुसरा दिवा तुम्ही तुमच्या घरातील तुळशी जवळ लावला पाहिजे. शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी जर तुळशीच्या मुळाजवळ अंधार असेल तर अशा घरात गरिबीचा कायमस्वरूपी वास होतो. आणि ज्या घरांमध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो अशा घरात लक्ष्मीचा वास असतो. श्री हरी विष्णू सोबतच महालक्ष्मी अशा घरांमध्ये वास करते. त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न केला पाहिजे की संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ एक दिवा नक्कीच लावावा. आता पुढच्या दिव्याबद्दल बोलायचे तर संध्याकाळी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच जिथे तुम्ही तुमच्या घराचे मंदिर बनवले आहे त्याच ठिकाणी घरातील मंदिरात एक दिवा नक्की लावा. दररोज तुम्ही 2-3 दिवे नक्की लावले पाहिजेत. आणि जर तुम्ही दररोज हे 3ही दिवे लावलेत तर विश्वास ठेवा की तुमच्या घरातील अनेक समस्या आपोआपच संपून जातील. आणि आता आपण पुढच्या प्रश्नावर बोलूया, जो तुमचा नेहमीचा प्रश्न असतो की दिवा कशाने लावावा. मोहरीचे तेल घालावे की नाही, किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा की शुद्ध गाईच्या तुपाचा. आपण दिवा कशाने लावावा तर पहा, शास्त्रानुसार मोहरीच्या तेलाचा दिवा सर्वत्र लावू नये. मोहरीच्या तेलाला कडू तेल म्हटले जाते. या तेलाचा दिवा आपण शनिदेवासाठी लावतो. जर तुम्ही शनिवारी दीपदान करत असाल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. आणि तुम्हाला हवे असल्यास जसे पिंपळाचे झाड असते तिथेही तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. किंवा भैरव देवतेसाठीही या तेलाचा दिवा लावला जातो. या व्यतिरिक्त इतर कुठेही मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याबद्दल शास्त्रात सांगितलेले नाही. शास्त्रानुसार कोणत्याही देवतेसाठी आपण जो दिवा लावतो त्यात गाईचे तूप घालूनच तो प्रज्वलित केला पाहिजे. आता पहा, अशा वेळी जेव्हा गाईचे शुद्ध तूप मिळू शकत नाही तेव्हा आपण काय करावे. तेव्हा तुम्हाला गाईच्या तुपाच्या नावाखाली जे काही तूप मिळेल किंवा जे शुद्ध तूप मिळेल त्याचा तुम्ही वापर करू शकता. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. त्यामुळे दररोज तुम्ही तुमच्या घरात जो दिवा लावता मग तो तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा किंवा तुळशीजवळ लावा किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावा. ते सर्व दिवे तुम्ही तिळाच्या तेलाचे किंवा शुद्ध तुपाचे लावा. आणि हो, जेव्हा तुम्ही दिवा लावता जसे की मुख्य प्रवेशद्वारावर ज्योत प्रज्वलित कराल किंवा तुळशीजवळ दिवा लावाल किंवा घरात जो दिवा लावला जातो
तेव्हा एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. दररोज दिवा ठेवताना दिव्याखाली तुम्ही थोडे तांदूळ ठेवू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास थोडी फुले ठेवू शकता. आणि हो, जर तुम्ही दिव्याखाली तांदूळ ठेवत असाल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तांदूळ अखंड असला पाहिजे. कारण असे मानले जाते की जर आपण पूजेमध्ये तुटलेले तांदूळ कोणत्याही प्रकारे वापरले, मग ते दिव्याखाली ठेवून असो किंवा अक्षतेच्या रूपात असो, तर यामुळे घरात दारिद्र्य येते. त्यामुळे दिव्याखाली ठेवायचे तांदूळ अखंडित असायला हवेत. आणि जसे की अनेक लोकांचे प्रश्न येतात की दररोज आपण दिव्याखाली जे तांदूळ ठेवू त्या तांदळाचे दुसऱ्या दिवशी काय करावे, तर दुसऱ्या दिवशी ते उचलून तुम्ही पक्ष्यांना टाका. पक्षी ते खाऊन घेतील. आणि घरात ईशान्य कोपऱ्यात तुम्ही जो दिवा लावता, म्हणजेच घरातील देव्हाऱ्यात जो दिवा लावला जातो, तो दिवा तुम्ही एखाद्या पात्रात देखील ठेवू शकता. जसे की एक छोटीशी प्लेट घ्या, त्याच प्लेटमध्ये दिवा ठेवा आणि तो दिवा प्रज्वलित करा. म्हणजेच घरातील देव्हाऱ्यात जो दिवा लावाल तो तुम्ही एखाद्या पात्रातही ठेवू शकता, पण थेट जमिनीवर कोणताही दिवा ठेवू नये. या गोष्टीची काळजी घ्या. आणि तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की संध्याकाळची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा? दिवा लावताना दिवा लावण्याचा मंत्र कोणता असतो? तर बघा, दिवा लावण्याचा मंत्र मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की जप करा. परंतु जर तुम्हाला मंत्राचा जप करता येत नसेल तरीही संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. जसे की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही माता राणी किंवा कृष्ण कन्हैयाच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. तुमचे कोणतेही इष्ट दैवत असेल तर तुम्ही त्यांच्या मंत्रांचाही जप करू शकता. दुर्गा चालीसा किंवा हनुमान चालीसाचे पठण करत असतानाही तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता. हे आवश्यक नाही की तुम्ही फक्त दिवा लावायचाच मंत्र वाचाल. कोणताही मंत्र वाचून तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता, संध्यावंदन करू शकता. कारण शास्त्रात असे म्हटले आहे की मौन राहून कधीही पूजा करू नये. जे काही शुभ कर्म असतात ते मंत्रोच्चारासहज पूर्ण केले जातात. त्यामुळे मंत्रोच्चारण आवश्यक आहे. कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्ही पूजा करू शकता, संध्यावंदन करू शकता. पण शास्त्रानुसार दिवा लावण्याचा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगतो. मंत्र आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. दीपो ज्योती परम ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन दीपो हर्तु मे पाप संध्या दीप नमोस्तुते. असे म्हटले जाते की दीप प्रज्वलित करताना या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि दीपदेवता आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करतात. हा मंत्र खूप सोपा आहे. जर तुम्ही नियमितपणे वाचाल तर तो नक्कीच तुमच्या लक्षात राहील आणि दीप प्रज्वलित करताना तुम्ही न बघताही तो म्हणू शकाल. आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो एका कागदावर लिहून ठेवू शकता आणि घरातील मंदिरातच ठेवू शकता जिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुम्ही हा मंत्र बघून वाचू शकाल आणि काही दिवसात तर तो आपोआप पाठ होतोच. तर हा आहे आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला संध्याकाळच्या पूजेशी संबंधित आणि संध्याकाळच्या दीपदानाशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या व्यतिरिक्तही तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. या चुकांमुळे घरात पैशांची कमतरता भासते. हे वास्तू टिप्स लवकरच अंमलात आणा. नंबर 1, घरात तुळशीचे रोप आणि डाळिंबाचे झाड असलेच पाहिजे. हे दोन्ही खूप शुभ मानले जातात. तुळशी माता ही जगदंबेचे रूप आहे. जेव्हा ही तुळस सुकेल तेव्हा सावध राहा. हे संकट आणि धननाशाचे प्रतीक आहे. नंबर 2, जर एखाद्या भूखंडात ईशान्य कोपरा कापला गेलेला असेल तर तो अजिबात खरेदी करू नका. अशा घरात राहणाऱ्यांना दारिद्र्य भोगावे लागते. त्याचप्रमाणे
ईशान्य दिशेला असलेले शौचालयही गरिबी आणि आजारांना आमंत्रित करते. नंबर 3, उत्तर दिशेला ठेवलेले मत्स्यकुंड फिश टक सुख आणि संपत्तीला आमंत्रित करते. लक्षात ठेवा, मत्स्यकुंडातील पाणी नेहमी बदलत राहा आणि मृत माशांना त्यात ठेवू नका. नंबर 4, घरातील मालकिणीने सकाळी स्नान करून मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर रोज एक तांब्या पाणी टाकल्यास माता लक्ष्मीचे आगमन होते. आपली आई किंवा पत्नीशी वादविवाद किंवा भांडण केल्याने, विशेषतः शुक्रवारी किंवा सोमवारी, पैशाशी संबंधित अडचणी येतात. नंबर 5, प्रत्येक अमावस्येला घरातील सर्व अनावश्यक किंवा टाकाऊ वस्तू विकून किंवा बाहेर काढून टाकाव्यात. यामुळे घरात सुखशांती राहते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनता येते. अमावस्येला कोणतीही नवीन वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळावे. नंबर 6, संध्याकाळच्या वेळी एखादा पाहुणा किंवा सौभाग्यवती स्त्री आल्यास त्यांचा सन्मान करून त्यांना पाणी व अल्पोपहार द्यावा. हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानले जाते. नंबर 7, जर घराच्या आग्नेय कोनात पाण्याची माठ किंवा पाणी साठवण्याची व्यवस्था चुकून झाली असेल तर तो दोष कमी करण्यासाठी त्या जागेवर एक लाल बल्ब 24 तास चालू ठेवावा. या दोषामुळे खर्च खूप वाढतात. नंबर 8, एका नियमाचे नक्की पालन करा. दररोज घरातील मंदिरात दिवा लावावा. घरातील पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला द्यावी. या मुक्या प्राण्यांना अन्न दिल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात. नंबर 9, पिंपळाच्या झाडाला विष्णूचा अवतार मानले जाते. दररोज पिंपळाला पाणी घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते कधीही कापू नये. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अप्रसन्न होतात. नंबर 10, घरात कधीही 2 वेळा झाडू फरशी करू नये. एकदा झाडू फरशी केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तर दुसऱ्यांदा केल्यास सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी देवता घरातून निघून जातात. नंबर 11, घराच्या आग्नेय कोनात, पूर्व दिशेत, ईशान्य कोनात किंवा उत्तर आणि वायव्य कोनाच्या मध्यभागी कपाट किंवा तिजोरी ठेवल्याने खर्च वाढतो आणि संपत्ती कमी होत जाते. दक्षिण दिशेला उत्तरेकडे तोंड करून कपाट असावे किंवा नैऋत्य दिशेला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून असावे किंवा उत्तर दिशेला पूर्वेकडे तोंड करून असावे. घरात मध, आरसा, मोराच्या जोडीची मूर्ती किंवा चित्र आणि तूप ठेवावे. मार्कंडेय पुराणानुसार या वस्तू माता लक्ष्मीला आमंत्रित करतात. याशिवाय देवघरात स्वतःच्या कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे स्थान नक्की असावे. नंबर 13, ईशान्य कोनात असलेल्या खोलीचा दरवाजा पूर्वेकडे तोंड करून असावा. याउलट पश्चिम किंवा नैऋत्य दिशेकडे पाण्याचा निचरा किंवा नाला असल्यास तो सुख आणि संपत्तीचा नाश करतो. नंबर 16, जेव्हा पूर्व दिशेला स्नानगृह असते आणि वायव्य किंवा दक्षिण दिशेला शौचालय असते तेव्हा ते धनप्राप्तीत अडथळा निर्माण करत नाही, परंतु इतर दिशांना किंवा कोणांमध्ये असल्यास ते प्रगतीत अडथळा बनतात. क्रमांक 1, ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला पाणी साठवण्याची व्यवस्था जसे की बोरिंग, विहीर किंवा टाकी असणे धन वाढवण्यासाठी खूप सहाय्यक ठरते. पाणी हे पंचतत्वांपैकी एक महत्त्वाचे तत्व आहे. वास्तूमध्ये जलतत्वाचे योग्य नियोजन धनसंपदा वाढवणारे मानले गेले आहे. क्रमांक 18, जर एखाद्या मंदिरात खाली अंगणात पडलेले नाणे किंवा फूल सापडले तर ते लाल कपड्यात बांधून ठेवा. त्याला आपल्या देवघरात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी लाल कपड्यातच ठेवा. हा देवाचा आशीर्वाद मानला जातो आणि धनसंपत्तीमध्ये आकस्मिक लाभ होतो. क्रमांक 19, वास्तुवेध आणि मुख्य द्वार वेध यापासून बचाव करा. मुख्य दरवाजा किंवा वास्तूच्या समोर खांब, भिंत, झाड किंवा पाया असल्यास वेध निर्माण होतो. हे सकारात्मक ऊर्जा थांबवते आणि धन व प्रगतीमध्ये बाधक ठरते. क्रमांक 20, आग्नेय कोनात स्वयंपाकघर, ईशान्येला देवघर आणि नैऋत्य कोनात मास्टर बेडरूम असणे अत्यंत शुभकारी असते. यामुळे सुख, समृद्धी
आणि धनाची उत्तरोत्तर प्रगती होते. जर माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.